कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर आपण कोणत्या भागातून कोणत्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ पाहतात हे कमेंट करायला विसरू नका. तर सर्वात आधी सुरुवात करूया की शनिवारी 23 तारखेला कोणत्या भागातून पाऊस पडणार आहे, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पाऊस पडणार आहे. तर शनिवारी सकाळी 12च्या सुमारास जर आपण बघितलं तर जवळजवळ बऱ्याचशा महाराष्ट्राच्या भागात हे आपण बघू शकता. नाकोले, नाशिक, अकोले, वापी, मुंबई या भागात कोरडं वातावरण दिसत आहे. आता आपण जर नंदुरबार परिसर बघितला, नंदुरबार, मालेगाव, जळगाव, नाशिक या भागात देखील कोरडं वातावरण आहे. तर वातावरणामध्ये कधी बदल होण्याला सुरुवात होईल. जर आपण बघितलं तर शनिवारी 23-22 च्या दरम्यान 23 किंवा 22च्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे आणि महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाला सुरुवात होणार आहे. जळगाव, अमरावती, जालना, नांदेड, चंद्रपूर परिसर, तर या परिसरात जर आपण बघितलं तर जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर सकाळी 12च्या सुमारास जर बघितलं तर लातूर परिसरात येथे ढगाळ वातावरण असणार आहे. लातूर, उदगीर, त्याचबरोबर बार्शी, सोलापूर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. तर मग पावसाला सुरुवात कधी होणार हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. तर येथे आपण जर बघितलं रत्नागिरी परिसरात देखील वातावरणाला म्हणजेच पावसाचं वातावरण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. सातारा, बारामती, दापोली या परिसर. आता सर्वात जास्त आपण जर बघितलं तर हा कणकवली परिसर, कणकवली, राजपूर, विजयदुर्गा, देवगड, मालवण हा कोकण किनारपट्टीचा भाग आला. म्हणजेच कोकण किनारपट्टीला देखील पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर आपण आता सावंतवाडी, पणजी, कोल्हापूरचा काही परिसर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. तर आपण जर बघितलं तर शनिवारी 23 तारखेला इथे आपण बघू शकतो 4 वाजता शनिवारी 23 तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे. आता आपण जर बघितलं तर येथे सर्वात आधी आपण नाशिक परिसर बघूया. नाशिक झालं, पेठ झालं, त्याचबरोबर घोटी झालं. हा परिसर जर बघितला तर कोरडं वातावरण आहे. इकडं सटाणा या भागात देखील कोरडं वातावरण आहे. तर इकडे खाली जर आपण बघितलं तर अकोले, जुन्नरमध्ये कोरडं वातावरण आहे 4च्या सुमारास. पण पुणे परिसरात जर बघितलं तर संपूर्ण पुण्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 23 तारखेला 4 वाजता होऊ शकतो. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. चाकण, मंचर, पुणे, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, भोर, lausa, महाड, महाबळेश्वर, वाई, सातारा हा चिपळूण, खेड, फलटण, कराड, ईश्वरपूर, येलूर परिसर, तर कोल्हापूर जवळजवळ म्हणजे आपण जर बघितलं कोल्हापूर पट्टा, ईश्वरपूर, येल्लूर या परिसरात देखील जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 23 तारखेला होणार आहे. आणि कणकवली, त्याचबरोबर कोकण परिसर जर बघितला, विजयदुर्गा, देवगड, मालवण, तर या परिसरातून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू हा पाऊस महाराष्ट्रामध्ये पडणार आहे. सांगली, त्याचबरोबर निपाणी. आता वर पाहूया आपण काही भागामध्ये अजून कोणत्या भागामध्ये पावसाचं वातावरण दाखवतं आहे का. तर मध्य महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर इकडे अमरावतीचा भाग आहे. आपण अहिल्यानगर भाग पाहूया. अहिल्यानगर भागात जर आपण विचार केला तर येथे शिरूरमध्ये कोरडं वातावरण आहे. अहिल्यानगरमध्ये कोरडं वातावरण आहे. फक्त पाऊस पडणार आहे तो हा बारामती हा पट्टा. आता थोडंसं हा 4च्या आसपासचा अंदाज आहे. आपण 6 वाजता जर बघितलं
6 वाजता वातावरणामध्ये काही बदल होतोय का? 6 वाजता जर आपण बघितलं तर इथे जामखेड, पाथर्डी, पैठण, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर, त्याचबरोबर अकोले, मनमाड, मालेगाव, सटाणा, धुळे, अमळनेर, पाचोरा, जळगाव, त्याचबरोबर जवळजवळ चिखली, जिंतूर, परभणी, हा जर परिसर बघितला, अहमदपूर, उदगीर, लातूर, तर या परिसरात देखील म्हणजेच कोरडं वातावरण आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आहे. शनिवारी 23 तारखेचा हा अंदाज होता शेतकरी मंडळी हो. तर हा अंदाज तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा एकदा सांगतो की हे आपण बघू शकता की इकडे समुद्र किनारपट्टी आहे. इथून पावसाला म्हणजे वेग येतो. या भागात आधी पाऊस होतो इथे आणि त्यानंतर असाच त्याची महाराष्ट्रामध्ये तो पाऊस घुसतो आणि त्यानंतर हळूहळू जसजसे दिवस पुढे जातील 24, 25, 26, 27, 28 तसं तसं महाराष्ट्रामध्ये हा पाऊस मध्य महाराष्ट्र, वर नाशिक अशा पद्धतीनं होणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा.